Good day, students. In the last lecture, in the lesson 3.2, do schools really kill creativity? Mind mapping. गेल्या लेक्चरमध्ये 3.2 या सेक्शनमधील जो टॉपिक आहे, डू वी रिअली किल क्रिएटिव्हिटी, डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी, खरोखरच शाळा सर्जनशीलता नष्ट करतात का? माइंड मॅपिंग या लेसनमधील हा तिसरा व्हिडिओ आपण बघतोय. आता ह्यामध्ये पान नंबर 43मध्ये तुम्ही पहा, शेवटचा पॅराग्राफ जो आहे तिथून पुढला भाग आपण बघणार आहोत. मी वाचतो, तुम्ही ते ऐकून लक्ष द्या. सिमिलरली आर्ग्युमेंट्स कॅन बी मेड फॉर अदर 21st century skills and such as problem solving, communication, and learning how to learn. There is some evidence that students who learn to work well with others in one setting may be more effective doing so in other settings. म्हणजेच ज्या पद्धतीने गेल्या तासाला आपण बघितलं की माइंड मॅपिंग, एखाद्या समस्येचा किंवा एखाद्या विचाराचं माइंड मॅपिंग कसं करायचं ते बघितलं. आता याच पद्धतीचं विवादाचे मुद्दे, चर्चा इतर गोष्टी संदर्भात सुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ 21st century स्किल्स, 21व्या शतकातील कोणकोणती कौशल्ये असतात किंवा आहेत. उदाहरणार्थ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, समस्याचं निराकरण, कम्युनिकेशन, दळणवळण, लर्निंग हाऊ टू लर्न, आणि समजून घ्यायचं हे कसं शिकायचं किंवा समजून घ्यायला शिकणे, या बाबतीतली ही 21व्या शतकातील कौशल्ये आहेत. आणि अशा ह्या विवादात्मक मुद्द्याबाबत सुद्धा आपण हे माइंड मॅपिंग करू शकतो. एक उदाहरण द्यायचं म्हणजे असेल तर कसं सांगता येईल बघा. देर इज सम एव्हिडन्स दॅट, म्हणजे पुरावा आहे की एखादा विद्यार्थी जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये, एखाद्या ठिकाणी एकाच वेळी चांगलं काम करू शकतो, तोच त्यापेक्षा जादा काम तो इतर ठिकाणी करू शकतो. सो सम ट्रान्सफर इज डेफिनेटली पॉसिबल. म्हणजे यामध्ये परिवर्तन हे नक्कीच शक्य आहे. म्हणजेच एखादा विद्यार्थी एका ठिकाणी काम करत असताना चांगलं, तो दुसऱ्या ठिकाणी सुद्धा चांगलं काम करू शकतो. त्या पुढल्या पानावर पान नंबर 144 बघा. However, the really important message from the research is in this area is that याच क्षेत्रामध्ये एक संशोधन झालेलं आहे. ते म्हणजे you want students to be creative. If you want students to be creative in mathematics, you have to teach this in mathematics classroom. जर गणितामध्ये एखादा विद्यार्थी क्रियाशील, सर्जनशील व्हावा अशी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला ते मॅथेमॅटिक्स म्हणजे गणिताच्या वर्गात शिकवायला लागेल. इफ यू वॉन्ट स्टुडंट्स टू थिंक क्रिटिकली इन हिस्ट्री, इतिहासामध्ये विद्यार्थ्यांनी सूक्ष्मपणे अभ्यास करावा, विचार करावा असं तुम्हाला वाटतं असेल तर यू हॅव टू टीच दिस इन हिस्ट्री, तुम्हाला ते इतिहासाच्या वर्गात शिकावं लागेल. मास्टरिंग डिसिप्लिन्स, learning to communicate effectively, engaging civically in discussions and arguments, these have been and should remain at the forefront of education. म्हणजे अनेक विषयामध्ये पारंगत, डिसिप्लिन्स म्हणजे अनेक विषय, मास्टरिंग डिसिप्लिन्स, अनेक विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणे, मास्टरी होणं, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, अतिशय परिणामकारकरित्या दळणवळण करण्यास शिकणे, एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन्स, आर्ग्युमेंट्स, चर्चेमध्ये, विवादामध्ये नागरीरित्या गुंतणे, दीज हॅव बीन, हे सर्व गोष्टी अँड शूड रिमेन, आणि हे राहतील ॲट द फोर फ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन, आपल्या शिक्षणाच्या ह्या
पुढे हे राहू शकेल किंवा शिक्षणामध्ये हे अग्रभागी राहू शकतील. द एशियन्स टॉक्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग what is true and what is not, what is beautiful and what is not worth lingering over, and what is good in terms of being a worthy person, worker and citizen. आपल्या प्राचीन लोकांनी हे सांगितलेलंच आहे, बोललेलं आहे की खरं काय खोटं काय हे समजून घेण्याचं महत्त्व, काय सुंदर नाही हे समजून घेण्याचं महत्त्व, अँड काय चांगलं, मग ते चांगला व्यक्ती, कामगार किंवा नागरिक होणं किंवा चांगलं नाही, हे आपण प्राचीन लोकांनी याबाबतचं मत व्यक्त केलेलंच आहे. दिस एज्युकेशनल गोल्स शुड बी पेरेनियल. पेरेनियल म्हणजे बारमाही, चिरकाल. आणि हे शैक्षणिक जे उद्दिष्ट आहेत, गोल्स, हे चिरकाल टिकणारे आहेत. आता याच जे आपण 3 पॅराग्राफमध्ये किंवा 2 पॅराग्राफमध्ये बघितलं, जो विचार मांडला आहे, त्याचा माइंड मॅप किंवा मनातील नकाशा विचाराचा कसा तयार होऊ शकतो बघा. 21st सेंचुरी स्किल्स, 21व्या शतकातील कौशल्य कोणकोणती आहेत. पहिलं आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, समस्याचं निराकरण कसं करायचं. त्यानंतर कम्युनिकेशन, दळणवळण. त्यानंतर लर्निंग हाऊ टू लर्न, समजून घ्यायला कसं शिकायचं. आणि ट्रान्सफर ऑफ स्किल्स, आणि कौशल्यांचं परिवर्तन किंवा रूपांतर. हे सगळं आपण आता ह्या 2 पॅराग्राफमध्ये बघितलं. म्हणजे 3 पॅराग्राफमध्ये 2 पॅराग्राफमध्ये जी माहिती घेतली आपण शब्दानं, तीच माइंड मॅपिंगमध्ये थोडक्यात कसं सादर करता येईल. म्हणजे आपल्याला इथं काय शिकायचं आहे की तुम्ही जे पॅराग्राफ वाचता, जो पॅसेज वाचता, जो उतारा वाचता, त्यात जो विचार सांगितला आहे तो तुम्हाला अशा चित्राच्या पद्धतीनं, नकाशाच्या पद्धतीनं थोडक्यात सादर करता आला पाहिजे. यालाच माइंड मॅपिंग म्हटलं जातं. आणि आपल्याला हे शिकायचं आहे. ह्या धड्यामध्ये आपण तेच बघतोय की तोच विचार पॅराग्राफमध्ये सांगितलेले मुद्दे तुम्ही वेगळ्या रीतीनं चित्ररूपानं किंवा माइंड मॅपिंग पद्धतीनं कसं सादर करू शकताय. मग ते टेबल असेल, कार्टून असेल, चित्र असेल, किंवा तुम्हाला फुग्यांच्या साह्यानं देता येईल. आता पुढला मुद्दा बघा ह्याच संदर्भातला. लेखक पुढं काय म्हणतो. द शॉर्ट ॲन्सर इज नो, ऑल्दो दे सर्टनली कॅन इफ दे फॉरगेट 2 इम्पॉर्टंट लेसन्स. आता या ठिकाणी काय म्हटले बघा, या सगळ्याचं उत्तर जे आहे ते थोडक्यात नाही. जरी ते हे शक्य असलं, निश्चितच शक्य असलं, तरी जर त्यांनी 2 गोष्टी विसरल्या तर हे शक्य आहे, जरी उत्तर नाही असलं तरी. आता पहिला मुद्दा कोणता त्यांनी सांगितला आहे बघा. फर्स्ट, दॅट इफ द मॅक्झिमम नंबर ऑफ चिल्ड्रेन आर टू बी गिवन द ग्रेटेस्ट पॉसिबल चान्स ऑफ रिअलायझिंग दे creative potential, schools need to provide rich and broad curriculum that includes the so-called creative subjects that are the visual and performing art. म्हणजे जरी त्यांनी 2 गोष्टी विसरल्या असल्या तरी हे शक्य आहे, असं शक्य आहे असलं तरी उत्तर नाही असं म्हणता येत. आता पहिला मुद्दा कुठला आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जर दॅट इफ द मॅक्झिमम नंबर ऑफ चिल्ड्रेन आर टू बी गिवन द ग्रेटेस्ट पॉसिबल चान्स ऑफ रिअलायझिंग देअर क्रिएटिव्ह पोटेन्शियल, जरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याने कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं संभाव्य कौशल्य ते दाखवू शकतात ही संधी जर उपलब्ध करून जरी दिली असली तरी स्कूल्स नीड टू प्रोव्हाइड रिच अँड ब्रॉड करिक्युलम, शाळेनं अत्यंत आता उच्च, रिच आणि ब्रॉड आणि अतिविस्तीर्ण असा अभ्यासक्रम पुरवला पाहिजे विद्यार्थ्यांना. दॅट इन्क्लूड्स, की ज्या अभ्यासक्रमामध्ये समावेश असला पाहिजे द सो कॉल्ड क्रिएटिव्ह सब्जेक्ट्स, आतापर्यंत सर्वांकष बोललेले हे सर्जनशील विषय, दॅट आर द व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट,
म्हणजे व्हिज्युअल आर्ट्स दृश्यमान कला दाखवणारे विषय आणि परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे सादर करण्यासारखे कृती करण्यासारखे विषय जर अभ्यासक्रमामध्ये सामील असतील, उच्च आणि विस्तीर्ण अभ्यासक्रम सामील असतील, तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होऊन ते आपल्या कला किंवा आपली क्रियाशीलता सर्जनशीलता दाखवू शकतील. आता या संदर्भातला माइंड मॅप इथं केलेला आहे बघा कसा, 2 गोष्टींचा, की फोर फ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन म्हणजे शिक्षण जे आहे सर्व प्रकारचं शिक्षण त्याच्या अग्रभागी काय गोष्टी असतील, मास्टरिंग डिसिप्लिन्स म्हणजे अनेक शाखांमध्ये निष्णात होणं, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली की परिणामकारक दळणवळण किंवा संप्रेषण करण्यास शिकणे आणि एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन्स अँड आर्ग्युमेंट्स चर्चेमध्ये किंवा विवादामध्ये नागरिकरित्या सामील होणे. सो डू स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी आणि जर शाळा सर्जनशीलता नष्ट करतात का? हे सर्व आजच्या शिक्षणाच्या अग्रस्थानी मुद्दे आहेत. दुसरा भाग याच पॅरामध्ये आपण शिकलो, त्याचं माइंड मॅपिंग केलेलं आहे. एज्युकेशनल गोल्स शिक्षणाची ध्येय उद्दिष्ट कोणती असावीत? व्हॉट इज ट्रू खरं काय, व्हॉट इज ब्युटिफुल सुंदर काय, आणि व्हॉट इज गुड आणि चांगलं काय, हे शिक्षणाची उद्दिष्ट असली पाहिजेत. तर हे पहिला लेसन त्यांनी जर विसरला असेल तर, आणि दुसरा अँड सेकंड पुढल्या पानावर 145 पानावर बघा. अँड सेकंड दुसरा भाग कुठला आहे? दॅट इफ दे आर सिरियस अबाउट कल्टिवेटिंग रिअल क्रिएटिव्हिटी अक्रॉस द करिक्युलम जर विद्यार्थ्यांनी हे गंभीर असतील, दे आर सिरियस अबाउट द कल्टिवेटिंग रिअल क्रिएटिव्हिटी अक्रॉस द करिक्युलम किंवा शाळांनी जर का आपल्या अभ्यासक्रमामध्ये सर्जनशीलतेचं निर्माण होण्यासाठी त्यामध्ये जर काय तरतूद जर केली असेल गंभीरपणे, तर दे नीड टू रिमेंबर त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे शाळांना, की अभ्यासक्रमामध्ये सर्जनशीलता निर्माण करण्यासाठीचं तरतूद त्यांनी केली पाहिजे किंवा तशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे. जर केली असेल तर दे नीड टू रिमेंबर त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल शाळांना दॅट क्रिएटिव्हिटी डिस्क्राइब्स अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेसेस. आणि सर्जनशीलता काय वर्णन करते? सर्जनशीलतेमध्ये अपेक्षित आहे काय वर्णन करते? की संपूर्ण समान किंवा वेगवेगळ्या प्रक्रियांचा अंतर्भाव सर्जनशीलतेमध्ये असतो. इन अदर वर्ड्स दुसऱ्या शब्दात सांगायचं असेल तर दे नीड टू अंडरस्टँड द सर्टन सेंट्रल प्लेस ऑफ द डिसिप्लिन्स इन एज्युकेशन. हे शाळांना शिक्षणामधील सर्व प्रकारच्या विद्याशाखेचा जो मध्यवर्ती ठिकाण आहे ते म्हणजे समजून घेणं. अँड टेक देम टू देअर स्टार्टिंग पॉईंट ॲट करिक्युलम डिझाईन म्हणजे अभ्यासक्रमाचं डिझाईन तयार करताना त्यांना ह्या सर्व गोष्टी अगदी सुरुवातीलाच घ्याव्या लागतील, मांडाव्या लागतील. तर या पद्धतीनं आपण बघितलं की या माइंड मॅपिंगमध्ये हे मुद्दे कशा पद्धतीनं सादर करता येतात. या ठिकाणी आपण व्हिडिओ समाप्त करतोय. पुढला व्हिडिओ मी लगेच पाठवून देतोय.